शुभम दूध. अहो आपल्या फॅक्टरीसाठी नवीन बाबा आपल्या फॅक्टरीसाठी नवीन हो आजोबा. सोहम पुस्तकाच्या लॉन्च साठी गेलाय. मला प्रसाद न देतच गेलाय तो. दे मला प्रसाद दे जरा. हो विसरला असेल कामाच्या गडबडीत आले. दत्ता तुला ज्यूस देतो रे. नको रे बा मला काही नको. जिभेला चवच नाही. का रे? का कोणास वाटत नाही. बाबा थोडं दूध घेता का? मी जरा जाऊन पडतो. आजोबा हो थोडा ज्यूस पिऊन घ्या. तुम्ही काल रात्री सुद्धा नाही खाल्लंय काही. अगं नको बाई मला काहीही नको. मला खावंसच वाटत नाही. मी जरा जाऊन पडतो रूम मध्ये. हे काय चाललंय शुभ्रा? काय हे दोघं बोलत का नाहीयेत माझ्याशी? बोलतायत? तूही बोलत नाहीयेस माझ्याशी. बोलते. बबडू राजा लवकर फिनिश कर. आजी बरोबर जायचंय ना ट्युशनला. हो ग शुभ्रा जायचंय. शुभम आई म्हणायचं. सॉरी अज्जू आई. बबडू हे बघ लवकर फिनिश कर राजा. चल लवकर आटप लवकर आटप. मॅडी तू ताबडतोब ऑफिसला पोच. मी लगेच निघतेय घरातनं. मॅडी लगेच पोच. नाही मला नाही थांबायचं इथे. या घरात जर कोणाला माझ्याशी बोलायची इच्छा नसेल तर मी तरी कशाला थांबू. शुभम चल. असावरी शुभम चल 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 आपण जाऊया. चल बाबा आपण काहीच नाही बोललो आईंशी. बरोबर करतोय ना आपण. तुला सरळ शब्दात कळत नसेल तर असंच काहीतरी करायला लागणार. अहो पण ते आपल्यावर चिडल्या तर. अरे चिडायला काय हुकुमशाही का या ठिकाणी? या ठिकाणी या घरात प्रत्येकाला आपापल्या मर्जीने वागण्याचा हक्क आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी प्रत्येक जण आपापला हक्क बजावतोय या ठिकाणी. वा 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 वा. काय भाषण आहे. आजोबा आता बाबांनी काय ऍक्टिंग केली माहितीये. हा? म्हणजे ना आता इथे ते देत होते ना बास्केट तेव्हा मला वाटलं अशा खूप इन्स्ट्रक्शन्स देणार हा ते. सूप पिऊन घे फळं खा वगैरे. पण त्यांनी काय कंट्रोल केलाय अहो. तुझं मस्त चाललं होतं की थोडक्यात उत्तरे द्या. हो नाही काय माहित नाही आई. हो आईंसमोर बोलताना किती टेन्शन येतं माहितीये बाबा. तुम्हाला काय करणार. आणि मला काही तुमच्यासारखी ऍक्टिंग बिक्टिंग येत नाही. तुम्ही दोघेही साईड ऍक्टर आहात. मी आहे नटसम्राट. हो नटसम्राट. आता दुसऱ्या अंकाची वेळ झाली. बाबा मला तर टेन्शन झालं आता. शुभम आता काही वेडेपणा करायचा नाही. शहाण्यासारखं ट्युशनला जायचं. कुठेही जायचं नाही. माझं लक्ष असणार आहे तुझ्यावर. हो अज्जू मी कुठेही जाणार नाही. करेन ट्युशन अटेंड. नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. गुड बॉय. घे हे घे. थँक्यू. आता तू असं गेलास रोज की तुला छान मार्क्स मिळतील की नाही? चला गुड बॉय. बाय अज्जू. बाय. हॅलो हॅलो आई. अहो आजोबांची तब्येत बिघडली हो जरा. त्यांचं ना बीपी लो झालंय. काय? नाही लो नाही ऍक्च्युली त्यांचा बीपी हाय झालाय. शुभ्रा नक्की काय झालंय? हाय झालंय बीपी का लो झालंय? काय होतंय त्यांना? आजोबांना चक्कर येते. आजोबा पडले. अगं बाई मला यांचं काहीच कळत नाहीये. तुम्ही या लवकर. पेडणेकर गाडी मागे वळवा. आपल्याला घरी जायचंय. अरे आली आली आली. डोळे मिटून पडून राहा ना. किती वेळा सांगायचं. अरे या या डॉक्टर आठवले या. आई आई डॉक्टर चेक करा बाबांना. डॉक्टर आलेत.
तर त्यांनी इंजेक्शन दिलं की बरं वाटेल तुला. मला जे इंजेक्शन दिलं ना तर खेळ दिसतात का तुला? त्याला उलट्या टांगून खाल्लं मिरच्यांची धुरी देईन तुला. बघा बघा वाटेल ते बरळतायत. हो अहो तुम्ही बाजूला व्हा ना, डॉक्टरना चेक करू देता हो ना. हो हो या ना डॉक्टर या. त्या माझ्याकडे द्या. चक्कर येते त्यांना, चक्कर येते त्यांना. काय? चक्कर येते त्यांना, चक्कर. हा बघतो मी काय होतंय दत्ताजी. ऐ राम 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 राम. श्वास घ्या. काही नाही हो, सगळं नॉर्मल आहे. सगळं नॉर्मल आहे. म्हणजे डेंजर आहे, फारच डेंजर आहे. डॉक्टर काय बोलताय तुम्ही? काय आहे नक्की? नॉर्मल आहे का काहीतरी झालंय त्यांना? काय झालंय? म्हणजे तसं सगळं नॉर्मल आहे, पण आता या वयात सगळं नॉर्मल असून कसं चालेल? हो नॉर्मल म्हणजे डेंजर आहे. अगो बाई, नॉर्मल म्हणजे डेंजर. आता हो काय करायचं? हो हे बघा, आता मी यांना काही औषध देत नाहीये. आपण यांना पुढचे 12 तास ऑब्झर्वेशन खाली ठेवू, घरातच. आणि सगळ्यांनी यांच्या मनासारखं वागायचं. थँक्यू हो थँक्यू. थँक्यू. बाबा गार्गे गारे गार्गे गार्गे मला खायचंय, गार्गे खायचे मला. आजोबा, तुम्हाला घारगे हवेत का? मी आणते हा पटकन बनवून. नको 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 नको. तू करपवतेस तू. बाबा तुम्हाला माझ्या हातचे घारगे आवडतात ना? मी करून आणते तुमच्यासाठी. नको 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 नको. तुला खूप काम असतं बाई. तू नको. तू अभिजितला सांग, अभिजित बनवेल. बाबा मी घारगे बनवणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही आता शांतपणे झोपा बरं. घारगे झाले की उठवते हं तुम्हाला. काळजी घ्या त्यांची. गेली 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 गेली. आपला प्लॅन. मॅडी, मला बुक लॉन्च मध्ये कुठलेही गुफअप्स नको आहेत. सर गेले 15 दिवस मी या इव्हेंटची तयारी करते आणि आसावरी मॅमच्या बुकचं लॉन्च आहे. मी काही प्रॉब्लेम होऊ देणार नाही. सुजन जरा आत येशील. दॅट्स ऑल. आणि मी तुला मगाशीच म्हणालो दॅट्स ऑल. झालंय तुझं काम, तू जाऊ शकतेस. ओके. तुझ्यासाठी एक सरप्राईज. माझ्यासाठी? नाही, माझ्यासाठी. कसं आहे? ब्युटिफुल. बोल. सोहम, ऐक ना. आई की नाही आज सगळ्यांसाठी घारगे बनवणार आहेत. तर तू ये ना लवकर. आपण की नाही सगळे एकदम मस्त एकत्र जेऊया. येशील ना तू? येतो, वाट बघ. खरंच येशील तू? हा हो, खरंच. I want to see the different you. Why don't you change? अगं बाई, पण म्हणजे नक्की काय करू मी? बरं, मी तयार राहते. मी वाट बघते तुझी. हा, मी येतोय. थँक्यू. कोणी कुठे ठेवलीये? कोणी कुठे ठेवली? मी घेऊ शकते.
मी घेऊ शकते. हे शटर असं धरलं तर बरं होईल. पण मी हा 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 काय करतेस तू? सॉरी. काय करताय तुम्ही? हे काय माझ्या तोंडाला पीठ का लावताय? मग काय करू? मला हक्क भरवलं असतो पिठामध्ये. अरे बाबडो, काय करतोयस तू? असं नका करू. बबडू, अरे काय चाललंय सगळं? आई आई सॉरी हा, म्हणजे आवरते मी सगळं. शुभ्रा इकडे. शुभ्रा इकडे ये. आई मी खरंच आवरते. शुभ्रा. आई सगळे माखलोय पिठाने, मग तू का नाही? दत्ता आला बघ. दत्ता, ए दत्ता, थांब 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 थांब. गळा मिठी कर. अहो नाही नाही नाही. ए शुभम नाही, त्यांना नको, ते आजारी आहेत. असं काय करताय? हे पळाले. काय बाबा, आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतं, बरं वाटतंय. अगं तुझ्या हातचे घारगे म्हणजे रामबाण उपाय. नुसत्या वासाने टुणटुणीत झालो मी एकदम. आता सणसणीत खा. हा, ठणठणीत राहा आणि खणखणीत बोला. वाव, मला पण शिकवा ना ही तुमची नची लँग्वेज. अरे बाबा, ही आपली मराठी भाषा आहे. ओ गॉड, एवढे वर्ड्स तुम्ही रिमेंबर कसे करता? शुभम, जेवताना एवढे प्रश्न नाही विचारायचे, मग जेवणावरचं लक्ष जातं की नाही? नीट जेव बरं. ओके अज्जू. हे माझ्या सुनबाईने केलेले पाकातले घारगे खाऊन तर बघ. हा हा, कसं आहे रे? अरे वा. हे माझ्या आजीने केलेले पाकातले घारगे खाऊन तर बघा. अरे माझ्या बायकोची स्पेशल डिश आहे ही, खाऊन तर बघ. अहो काय करताय? खास अरे खास काय करते? अहो अरे वा 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 वा. आई आता तुम्ही भरवायचा त्यांना. काहीतरीच का शुभ्रा? अहो भरवा. पंजोबांनी मला भरवल्यावर मी त्यांना भरवलं ना, मग अज्जू तू पण भरव ना अज्जूला. शुभम, आगाऊपणा करू नकोस. सॉरी अज्जू. आई प्लीज भरवा ना. बघ आता सगळ्यांनी आग्रह केलाय, भरव. अरे वा 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 वा. शुभम, आता तू तुझ्या आईला घास बरोबर. मी एकदा भरवलं ना पंजोबांना आणि आमची टीम झाली, आणि तू अज्जूला भरवल्यावर तुमची टीम झाली. अरे इच्छा, आता आईला कोण भरवणार? डॅडा भरवेल ना, तो पण राहिलेला आहे. अगं तू सोहमला फोन केलास का? कुठे राहिलाय, कुठं तो? माहित नाही हो आजोबा, खरं तर येतो म्हणाला होता लवकर. असं करा, तुम्ही सगळे सुरुवात करा, मी थांबते त्याच्यासाठी. अज्जू मी एक जोक सांगू? एक हत्ती असतो, तो म्हणतो की माझ्या मागे पोलीस आहेत, मी काय करू? मुंगीला. तर ती मुंगी म्हणते माझ्या मागे लप. अजून स्वयंपाक करायला विसरली नाहीस तर? बायकोला कमी लेखताय का राजे? छे छे, तुझं कर्तृत्व तर जग बघतंय, मी कोण कमी लेखणारा? बिचारी शुभ्रा,
अजून थांबून राहिली सोहमसाठी. बायकांना नोकरी सोडून घरी बसल्या ना की काही किंमत उरत नाही त्यांना. बायकाच नाही, घरी बसणाऱ्या पुरुषांची किंमत शून्यच असते. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मला तुमची किंमत नाही? कुठे? बरेचदा मी तुझ्यासाठी जेवायचं थांबतो, तुला माहित असूनही तू बाहेरून जेवून येतेस आणि कारण सांगतेस क्लायंटचं. काहीतरी बोलू नका. असं कधी केलंय मी? दाखवून दे. ठीक आहे, द्या दाखवून. सोहम आणलाय अजून? भाजली किती बघ, जेवून घे. किती वेळ वाट बघणार आहेस? थोडा वेळ अजून वाट बघते, नाही तर जेवते. हा, तुम्हाला काही हवंय का? प्यायचं पाणी हो, संपलं. देते. तू जेवून घे. हो, रोज उपाशी झोपू नको, सकाळी काम असतात तुला. हे घ्या. तुम्ही नका काळजी करू. सोहम आला ना की जेवते मी. बाहेरचं खात नाही तू, मग उपाशी राहतो ना. सोहम आलास? मी जेवण गरम करते. किती वेळा सांगितलंय तुला शुभ्रा, का सारखा सारखा फोन करते ग तू? काम करत असतो मी, टाइमपास नसतो करत. आणि तुला माहिती का काय झालं आज? तुझ्यामुळे मला पोलिसांनी पकडलं. हे सारखे फोन येत होते ना तुझे, त्यामुळे ड्राईव्ह करताना बघायला लागला मला फोन. पकडलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला नव्हतं माहिती. काय सॉरी बोलून काही फायदा आहे का आता? जे झालं ते झालं. सोहम अरे ऐक ना, हे बघ सगळे जेवायला वाट बघत होते म्हणून फक्त मी विचारायला फोन केला होता. ऐक ना मला, हे बघ मी पाया पडते तुझ्या. सोहम प्लीज, सोहम असं नको करू ना. मी जेवण गरम करते, तू जेवून घे. मी जेवून आलोय बाहेरून. Suzanne. Reached home, miss you. सोहम ऐक ना, सोहम आय एम रिअली सॉरी. सोहम मला असं नव्हतं करायचं. झोपू दे का?